नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की उन्हाळ्यामध्ये बकऱ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पावसाळ्यामध्ये बकऱ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे. आपल्या शेळ्या आजारी पडत आहेत का? तर शेतकऱ्यांनो, काही गोष्टींची आपल्याला यावेळेस काळजी घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये बकऱ्यांना उघड्यावरती चरायला सोडू नये. आणि जर सोडायचं असेल तर 1 ते 2 तासापेक्षा जास्त सोडू नये, कारण त्यांच्या पायाचे जे खूर आहेत हे पावसात भिजल्यामुळे खराब होतात आणि बकऱ्या आजारी पडण्याची शक्यता असते. जर बाहेर सोडल्या पावसात आणि आणल्यानंतर त्यांना जो सुकं कापड आहे त्याने त्यांचं अंग पुसून घ्यावं किंवा गोंडपाट यांनी त्यांचं अंग कोरडं करून घेणं गरजेचं आहे. सर्दीसारखा जर प्रकार वाटला तर त्यांच्या नाकाला विक्स लावणं किंवा तेल, लवंग तेल किंवा आपलं निलगिरी तेल याची धुपवणी करणं म्हणजे धूर करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे डास सुद्धा कमी होतील आणि त्यांना सर्दीचा किंवा आजाराचा त्रास होणार नाही. त्यानंतर महत्वाचं म्हणजे जर पावसाळ्यामध्ये आपल्या शेडमध्ये, बकऱ्यांच्या शेडमध्ये जर पाणी येत असेल तर अशा प्रकारचं जे कापड आहे, प्लास्टिकचं कापड असेल किंवा ग्रीन नेट असेल किंवा ताडपदरी अशी लावून घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपल्या जो गोठा आहे बकऱ्यांचा तो सुरक्षित राहील. म्हणजे त्यांचं जे शेड आहे हे ओलं राहणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर होणारे आजार याच्यापासून आपल्याला लांब ठेवता येईल. त्याचबरोबर जो चारा आपण देतो तो चारा जो आहे हा आणल्यानंतर लगेच देऊ नये, कारण की त्याच्यावरती बारीक प्रकारची कीड असते आणि ज्यामुळे त्यांना जे तोंडाचे आजार आहेत हे होण्याची शक्यता असते. तर यासाठी चारा आणल्यानंतर तो उभा बांधून ठेवावा. त्याच्यातलं जे पाणी आहे ते नितळल्यानंतर तो चारा त्यांना खायला द्यावा. त्यानंतर वेळेवरती लसीकरण किंवा त्यांना जे आजार येतात याच्यावरती उपाय करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर आपल्या बकऱ्या आणि आपलं जे शेड आहे याच्यापासून आपण आजारांना लांब ठेवू आणि यातून आपल्याला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.